आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता। सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता। स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता, आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता। गुणवत्ता 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 गुणवत्ता, ध्यास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता 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 गुणवत्ता। ध्यास आमचा गुणवत्ता। प्रगत शैक्षणिक राष्ट्र, सरल झेपणार महाराष्ट्र। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल झेपणार हे। पूर्वीची तयारी आहे। शाळा पूर्वतयारी हा मेळावा आपण 2 वेळा साजरा करतो, एप्रिल महिन्यात आणि जून मध्ये। एप्रिल महिन्यामधला जो शाळा पूर्वतयारी आहे त्याचा खराचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांना, पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी ते उत्सुक असतात आणि त्यामुळे त्यांना माता पालक याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात, कारण माता पालकांना आपल्या मुलांना शाळेत कसं घेऊन जावं, शाळेमध्ये काय असणार आहे, कसं असणार आहे याची पूर्वतयारी ही शाळा पूर्वतयारी या मेळाव्यामध्ये होते। आणि नंतरचा जो खरोखरचा शाळा पूर्वतयारीचा जो दिवस आहे तो दुसरा मेळावा की ज्याच्यामध्ये आपण जून महिन्यामध्ये त्यांना प्रवेश, आणि त्यानंतर आपण मग मुलांना जून मध्ये प्रवेशोत्सव साजरा करून त्यांना शाळेमध्ये घेत असतो। आणि त्यामुळे मुलांची जी मनाची स्थिती आहे, शाळेत येण्यासाठीची त्यांची उत्सुकता आहे ती टिकून राहते। ह्या कारणासाठी शाळा पूर्वतयारी हे अभियान राबवणं खरंच खूप गरजेचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला शासनानं काही साहित्य किंवा त्या पद्धतीची कशी कार्यवाही करावी या संबंधीचे प्रशिक्षण आपल्याला देण्यासाठी इथं जे आलेलो आहोत त्या प्रशिक्षणार्थींचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देईन। धन्यवाद। त्याचा आपल्याला खूप उपयोग झालेला आहे। प्रथमतः शाळेचा पट वाढण्यास याची खूप आपल्याला मदत झालेली आहे। आणि आपण सांगितलं की मुलं आपण दाखल करत होतो, जून महिना उजाडला की पालक त्याचे 5 वर्ष किंवा 6 वर्ष पूर्ण झाली की दाखला घेऊन आपल्याकडे येत। शाळा पूर्वतयारी प्रशिक्षणाचा लाभ अनेक शाळांनी याच्यापूर्वी सुद्धा घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम विद्यार्थी, पालक आणि शाळेच्या वातावरणावर खूप सकारात्मक झालेला आहे। याचं कारण असं की याच्यापूर्वी म्हणजे डायरेक्ट आपण जून मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यायचो, परंतु आता ह्या गतिमान युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आणायचा असेल आणि स्पर्धेमध्ये जर टिकवायचा असेल, विशेषतः जिल्हा परिषद शाळेचं पट जर वाढवायचं असेल तर हे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण फार फलदायी ठरलेलं आहे। आणि शिक्षण परिषद शाळा आणि या शाळा पूर्वतयारीचं नियोजन आपण केलेलं आहे। या नियोजनासाठी सर्व शाळांचे शाळा प्रमुख तसेच या शाळा पूर्व तयारीसाठी जे आपल्या मार्गदर्शक आहेत, जे तज्ञ मार्गदर्शक सन्माननीय श्री चंद्रकांत पवार सर, हे सन्माननीय श्री रमणीक म्हात्रे सर, सन्माननीय कांते मॅडम आणि आपल्या आलेल्या मॅडम आहेत, त्या सुद्धा शिक्षक बंधू आणि भगिनी, निश्चितच
अशी अनेक आपल्या मुख्याध्यापकांनी आलेले अनुभव सादर केलेले आहे. असे आहे की पूर्वी आपण काय करायचो, शाळेत विद्यार्थी शिक्षक असतील 2, मग ते दोघे आणि दुसरी पोरं बसायची. नाही, आता तसं करायचं नाही. प्रत्येक टेबलवर पालक बसला पाहिजे. म्हणजे जर आता माझ्या शाळेचं वातावरण सांगितलं, आम्ही दोघेच आहोत, तर 5 जण कुठून आणू, तर 5 पालकांना मी प्रेरित करीन आणि त्या 5 पालकांना त्या टेबलवर बसीन आणि त्यांच्याकडून त्या मुलाची मुलाखत घेईन. म्हणजे अशा प्रकारचं वातावरण की आपण या 3ऱ्या मेळाव्यामध्ये तयार करायचं आहे. आता अंगणवाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, त्यांना का आमंत्रित केलं? पूर्वीपासून आपण आमंत्रित करायचो, पण ते येत होत्या किंवा न येत होत्या त्यांची कामं वेगळी असतील, कारणं वेगळी असतील. पण यावेळी त्यांना आवर्जून सांगितलं की बाल मेळाव्यामध्ये ते